जय महाराष्ट्र भावना, पुन्हा एकदा आपला मराठी युट्यूब चॅनल तुमचं सहस्वागत. आपल्या श्री समर्थ दर्शन वारी क्रमांक 7. आता जस्ट आपण चालले पनवेल मानगरला. खूप छान आणि म्हणजे खूप छान एवढं छान मठ आहे स्वामींचं, ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज स्वामी नक्कीच म्हणतात की प्रयत्न करत राहा, सुरुवात नेहमीच कठीण असते. त्यामुळे आपल्याला स्वामींचे 100 मठ दर्शन करायचं. आणि आता आपला जस्ट वारी क्रमांक 7 चालू आहे. तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही असंच आपला ब्लॉगला सपोर्ट करत राहा. आज जस्ट आता माझ्यासोबत एक तन्मय आणि आता जस्ट आम्ही चाललो, आमची वारी सुरू करतो. चला गाईच. सोबत आपला नेहमीच रोड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आपण जस्ट चालले मानगर आणि मसोरे गावामध्ये असणार एक छानसं स्वामींचं मठ. आणि समोर काय सांगितलं माहीत नाही काही, आपण आजचे जाऊ. सोबत तुम्हाला एक करावं लागेल की पनवेल जाणार रोड आणि तुम्हाला पलसपा लागेल. पलसपा लागेल सरळ जायचं आहे. सरळ आल्यानंतर तुम्हाला एक लेफ्ट मारावं लागेल आणि तिथून तुम्हाला एक कच्चा रोड चालू होईल गावाचा. आणि काहीच अंतरावर तुम्ही 2 मिनिटाचं अंतर तुम्ही स्वामींच्या मठामध्ये पोहोचू शकता. जस्ट मी पोचले स्वामींच्या मठांच्या. बघू शकता लागणारी पार्किंग एरिया खूप आहे आणि इथे क्रिकेटही खूप छान प्रकारे केलं जातं. आणि चला कसं आपण गाडी पार्क करून घेऊ. आणि खूप आनंद होते की फायनली आपण म्हणजे एक ड्रीम होतं आपलं तिथं जायचं. तिथं जसं आता रविवारचं काय चाललं की जेणेकरून रविवारची आपली दुपारच्या टायमाला गर्दी कमी असते, आपलं शूट करा एकदम प्रॉपरली भेटतात. सो गाइस जसं आता पोस्ट लागून बघू शकता श्री समर्थ मठ मानगर मसोरे. आणि खूप छान असं वातावरण, हवाचा बघू शकता तुम्ही. हवा पण खूप छान येते. एक स्वप्न होतं आपलं इथे यायचं, त्या स्वप्नात पूर्ण झाले. आणि आज आपला वारी क्रमांक 7 तो पण खूप छान असा मठामध्ये तुम्ही नक्की इथे या. बघू शकता तुम्ही. आता जस्ट आता आम्ही चाललो आतमध्ये आणि समोर तुम्ही येताच आतमध्ये साईडला खूप मोठा पार्किंग एरिया, तुम्ही आतमध्ये जाऊन पार्किंग करू शकता. आणि जस्ट आता आम्ही पार्किंग तिथे गाडी केली. बघू शकता तुम्ही समोर येतं आपल्या महाराजांचं दर्शन होते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना माझा माडाचा मुजरा. समोर येताच लेफ्ट साईडला महाराजांचं दर्शन होते आणि राईट साईडलाच आपल्या स्वामींचं दर्शन होते. हे सर्व वातावरण बघून खूप छान मन प्रसन्न. तुम्ही नक्की इथे या आणि खरंच. आणि मलाही सांगा तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय, मला कमेंट करून नक्की सांगा. जस्ट आता आम्ही जाऊ मंदिराच्या आतमध्ये. जस्ट चाललो मी. एवढं मन प्रसन्न आहे तुम्हाला सांगू शकत नाही गाईस. अक्षरशः खूप आनंद आहे. आणि स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आपण करू, जे काय आपण करते त्यासाठी आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाची गरज आहे. स्वामी आपल्या पाठी नक्कीच राहतील. श्री स्वामी समर्थ. मंदिराच्या आतमध्ये येताच स्वामींचे दर्शन होते आणि स्वामी म्हणतात प्रयत्न तर कर, मी बाकी बघतो, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्ही बघू शकता चारू बाजून खूप छान प्रकारे मंदिर ठेवलं आणि स्वामींना समोर बघतात मन प्रसन्न होते. सर्वजण मला बोलत असले की तुला स्वामींचं वेळ लागले, पण त्यांना मी एकच सांगेल, स्वामींचे वेळ त्यांनाच लागते ज्याला त्या नामाचं सामर्थ्य कळते. श्री स्वामी समर्थ. स्वामी नेहमी बोलतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, जिथे माणूस हारतो तिथे स्वामींची कृपा सुरू होते. म्हणून हार मानू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. आत्ता स्वामींच्या चरण नतमस्तक होऊन बाहेर आलो आणि येताच तुम्हाला राईट साईडला जाताना लेफ्ट साईडला असणारे नंदीचं दर्शन होते. आणि येताच गणरायाचं दर्शन आता आपण घेऊ. गणपती बाप्पा मोरया. आणि मध्येच असणारे शिवपिंडीचं दर्शन होते. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. साईडलाच असलेलं देवीचे दर्शन होते आणि हनुमंतरायाचं दर्शन होते. श्री स्वामी समर्थ का. तुमचं नाव काय? प्रसाद अनंत गुर्जर. कुठून आले? पनवेल. पनवेलवरून. आम्ही दर गुरुवारी येतो इथे. दर गुरुवार येतं. दर गुरुवारी आणि आरतीचं कसं टायमिंग असतं इथे? इथलं संध्याकाळचा यांचा प्रसाद असतो गुरुवारी. आणि रविवारचं काय आयडिया नाही आपल्याला. अच्छा. हां, आम्ही सकाळी लवकर येऊन जातो, 10:30-11पर्यंत येऊन जातो. बाबू तुझं नाव? नाव सांग तुझं. श्री स्वामी समर्थ. जप कर. जपकर महाराज.
जोरात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बोल अबू. बोल मगाशी कशी बोलत होती बोल. बोल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान बघू शकता एवढा लहान वयामध्ये स्वामींचं नाम घेते. खूप छान वाटते. हे घरामधले संस्कार असंच आपल्या सर्व लहान मुलांना संस्कार भेटतो हीच स्वामींचं. हां आम्हाला यायला खूप मला अनुभव. त्यासाठी स्वामींचे वारी सुरू केलं. आता आपलं 7 वारी क्रमांक 100 वारी कंप्लीट झाल्यानंतर सर्वांना अक्कलकोटला फ्री घेऊन जायचं आहे मला. हां त्यासाठी चांगलं. हां मला आजूबाजूला खूप मोठे स्वामींचे पण काही जणांना माहीत नाही ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आपल्या व्हिडिओमधून. तुम्ही कुठनं मी वरुशवरून आलो. रसायनी मोपाडा चौक तिथून चौक गावावरून आलो. माझे नाव सूरज सूरज मोहिते. माझे मामा राहतात तिथे. कुठे? कोशे अविनाश कोशे. अविनाश कोशे ओळखला असेल पण एवढा हे नाही आलं. तेच सुरू केलं आम्ही. जायचं बघू आता कसं किती स्वामींच्या कृपेने ते होणारच आहे. आणि हे होईल 100%. स्वामींचा अनुभव खूप आला आहे आम्हाला. त्यासाठी मला एवढं तर आपलं पण हा यस त्यांच्याशिवाय काहीच नाही आहे. सर्वांना जेव्हापर्यंत स्वामींचं माया आणि स्वामींचं प्रेम ज्याला समजतं ते स्वामी ते त्यांना समजतं. ते सांगायची गरज लागत नाही. श्री स्वामी समर्थ. चला नक्कीच भेटू कधी भेटलं तर. श्री स्वामी समर्थ. तो गाईज जसं आता मंदिराच्या बाहेर आलो खूप मन प्रसन्न झालं. तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघू शकता. तुम्ही शांतता आणि येणारी हवा खूप काही सांगून जाते. तुम्ही नक्की या श्री समर्थ मठ मानगर मसोरे येथे. खूप छान असं वातावरण आहे. नक्कीच तुम्ही नक्की या. या टायमाला नंतर तुम्हाला गर्दी भेटणार नाही बघायला. जसं आम्ही संडेला आलो तर दुपारच्या टायमाला आलो आम्ही. एक वाजता आलो आय थिंक. बाजूची गर्दी नाही. तुम्ही गुरुवारी आलं तर तुम्हाला गर्दी खूप भेटेल. जर तुम्हाला शांतपणे स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच संडेला या. तो पण दुपारच्या टायमिंगला या. खूप मस्त वाटतं वातावरण. तुम्हाला कसं वाटलं आजचा आपला हा वारी क्रमांक 7 कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा. आणि आपल्याला पुन्हा एक सांगतो की तुम्ही जर तुमच्या आसपास कोणत्या गावामध्ये मठ असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्या. आणि जेणेकरून आम्हाला ते माहिती होईल. आम्हाला काही जण आम्हाला टोटली 100 मठ फिरायचे. त्यानंतर आम्हाला जायचं अक्कलकोटला. त्यामुळे आम्हाला माझं असं माहीत नाही प्रॉपरली अजून कुठे कोणत्या गावामध्ये स्वामींचं मठ येतं. तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि नक्कीच मी तिथे येण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. सॅटर्डे संडे आपलं शूटचं टायमिंग असतं. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर समोर आपलं इन्स्टा आय डी आहे. नक्कीच त्या इन्स्टा आय डीला तुम्ही मेसेज करा की नेक्स्ट टाईम तुम्ही कुठे जाणार तर तुम्हाला ती अपडेट भेटेल. श्री स्वामी समर्थ. सो गाईज जसं आता आमचं सर्व झालं जस्ट आता चालू घरी. तर मी तुला कसं वाटलं इथे येऊन? मस्त एकदम खूप छान वाटतंय. मन प्रसन्न झालं. आणि साईडला बघू शकतो पूर्णपणे पार्किंग एरिया आहे. बघू शकता खूप. आणि इथे क्रिकेट खेळलं जातं. आणि खूप छान वाटलं. पनवेलकरांना तुम्ही ह्या ब्लॉगलाही खूप सपोर्ट द्या. जर आपल्याला अजून कुठे तुम्हाला कुठं मठ माहीत असेल आपल्या पनवेल इलाकामध्ये कुठे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तिथे नक्की जाण्याचा प्रयत्न करील. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लास्ट टाईम ना आपलं ब्लॉग क्रमांक 60मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जो पण आपला कमेंट करेल ज्याच्या कमेंटला 50 लाईक असेल त्यासाठी आपल्या स्वामींची मूर्ती खास तुम्हाला होम डिलिव्हरी केली जाईल. तुम्ही ह्या ब्लॉगलाही कमेंट करा. ह्या ब्लॉगला तुमच्या कमेंटमधला लाईक असेल 50 तरी त्या ब्लॉगला तुम्हालाही माझ्या होम डिलिव्हरी केली जाईल. माझ्या कोणत्याही ब्लॉगला तुम्ही कमेंट करा आणि त्या फक्त कमेंटला फक्त 50 लाईक असू द्या. तुम्हाला ती स्वामींची खूप छान मूर्ती अशी तुम्हाला मी होम डिलिव्हरी केली जाईल किंवा मी स्वतः तुम्हाला घरी द्यायला येईल. आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि मी आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. पुन्हा एकदा भेटू न्यू लोकेशन आणि न्यू आपल्या स्वामींच्या मठामध्ये. असंच आपल्या ब्लॉगवरती तुम्ही प्रेम करत राहा. जय हिंद जय महाराष्ट्र.